जगद्गुरु स्वामी विवेकानंद, परमपूजनीय महाराज श्री, आदरणीय मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक महोदय, शिक्षक बंधू भगिनी आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, भगवान कीमत नहीं नियत देखता है। भगवान कीमत नहीं नियत देखता है। वो जिसकी साफ होती है उसे खुशियाँ अपार देता है। एक गणपती बाप्पाचं देऊळ होतं. त्या देवळामध्ये एका शेठजींनी कायमस्वरूपी ठेवलेली होती आणि त्या ठेवीच्या व्याजातून दररोज त्या गणपतीला अभिषेक केला जायचा. आणि गणपतीचा जो ठराविक दिवस असेल, म्हणजे गणपती बाप्पाची स्थापना करताना त्या शेठजींना विशेष मानाने आरतीसाठी बोलवलं जायचं. गणपतीच्या कोणत्याही उत्सवात त्यांचा मान पहिला असायचा, कारण ते देणगी पण भरपूर देत असायचे. एकदा काय झालं की गणपती बाप्पाचा प्रतिष्ठापनेचा दिवस होता आणि शेठजी कुठेतरी बाहेर गेलेले होते, त्यामुळे त्यांना यायला थोडासा वेळ लागत होता. प्रतिष्ठापनेचा मुहूर्त निघून जाईल अशी भीती वाटल्यामुळे पुजारी बुवांनी विचार केला की आपण गणपती बाप्पाची आरती सुरू करून देऊ. त्यांनी आरती सुरू करून दिली आणि शेठजी पहिलंच कडवं होईस्तोवर येऊन पोचलेले होते. ते गणपतीच्या दरवाजाशीच आले तेव्हाच त्यांना आरतीचे स्वर कानावर पडले आणि त्यांना पुजाऱ्याचा राग आला. त्या रागातच तिरमिरीत ते गणपतीपर्यंत येऊन पोचले. पुजारी बुवांनी आपल्या हातातला आरतीचं ताट शेठजींच्या हातात देण्याचा प्रयत्न केला की पुढे आता तुम्ही आरती करा, पण शेठजींनी रागाने ते नाकारलं. आरती पूर्ण झाली, प्रसाद घेतला आणि शेठजी रागारागातच गाभाऱ्यातून बाहेर निघाले. पुजारी आणि त्या मंडळाचे इतर लोक त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण शेठजींना भयंकर राग आला होता. त्यांच्यासोबत त्यांचा छोटासा मुलगाही होता. त्या छोट्याशा मुलाला हाताने धरून ओढत ते मंदिरातून बाहेर निघाले आणि पायऱ्या उतरणार होते तेव्हा त्यांनी बघितलं की शेवटच्या पायरीवर एक मनुष्य खूप सारे फुगे हातात घेऊन उभा होता. लहान लहान मुलांचं कोडोळं त्याच्या भोवती होतं आणि तो मुलांना मोठ्या प्रेमाने एक एक फुगा देऊ करत होता. शेठजींचा मुलगाही मग म्हणाला की मलाही फुगा पाहिजे. शेठजी रागात होते. ते म्हणाले की काही फुगा वगैरे मिळणार नाही आणि आपल्याला काही फुगा बिगा घ्यायचा नाही, चल घरी. पण तो मुलगा त्या फुग्याकडे बघून जास्तच रडायला लागला आणि म्हणाला नाही, मला फुगा हवाच आहे. तो मुलगा रडतोय हे बघून तो फुगेवालाच मग त्यांच्याकडे वळला, पायऱ्या चढून वर आला आणि हातातला फुगा त्यांनी शेठजीच्या मुलाला दिला. शेठजी हे बघून आणखीनच रागवले आणि त्या फुगेवाल्याला म्हणाले की मी माझ्या मुलाला शिस्त लावतोय की त्याला एखादी गोष्ट नाही म्हटली की नाही मिळणार आणि म्हणून मी त्याला फुगा नाही द्यायचा म्हणत होतो, पण आता तू आगाऊपणा करून त्याला फुगा का दिला? आता मी तुला तुझे पैसे अजिबात देणार नाही आहे. असं तो रागवून म्हणत असतानाच तो फुगेवाला म्हणाला की साहेब, मला याचे पैसे नकोच आहे. मी तसाही इथे फुगे विकायसाठी आलेलोच नाही. मी जवळच झोपडीत राहणारा एक मजूर आहे. मी रोज मजुरी करतो आणि काही पैसे मला मिळतात. पण माझा असा नियम आहे की रोज सकाळी 100 फुगे विकत आणून मी ते स्वतः फुगवतो आणि ते गणपतीच्या मंदिराच्या खालच्या पायरीपर्यंत घेऊन येतो. जितकी मुलं मला भेटतील, जितकी लहान मुलं दिसतील, त्या सगळ्यांना मी ते फुगे देतो. कारण या मंदिरातच एका प्रवचनात मी ऐकलं होतं की परमेश्वर मूर्तीत नसून माणसात असतो आणि लहान मुलांमध्ये तर तो प्रकर्षाने जाणवतो. आणि म्हणूनच मी लहान मुलांना फुगे देतो. गणपती प्रसन्न होतो की नाही मला माहीत नाही, पण ही लहान मुलं मात्र हे फुगे पाहून खूप खुश होतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून मलाही खूप समाधान वाटतं आणि मग त्या समाधानातच माझा पूर्ण दिवस चांगला जातो. मी आनंदात असतो, म्हणून इतरही लोकांशी वागताना मी अतिशय आनंदाने वागतो आणि त्यामुळे माझ्या आजूबाजूला जितके लोक येतील ते सगळ्यांना मी आनंद वाटू शकतो, प्रेम वाटू शकतो आणि उत्साहात, प्रसन्नतेत माझा दिवस पार पडतो. परमेश्वराला पूजा केल्यानंतर काय मिळतं वगैरे ते मला माहिती नाही, पण परमेश्वराला खुश करण्यासाठी मी हा मार्ग स्वीकारला आहे आणि परमेश्वर भरभरून मला याच्याबद्दल प्रसन्नता देतो. असं म्हटलं आणि फुगेवाला निघून गेला.
तेव्हा शेठजी विचार करायला लागले की खरंच मी ही देणगी किंवा शाश्वत ठेव कशासाठी देतो, तर माझा मान सन्मान स्वाभिमान राखला जावा म्हणून. मला पुजाऱ्यांनी मान दिला नाही त्याचा लगेच राग आला आणि हा फुगेवाला निर्भेळ आनंदासाठी भक्तीसाठी भक्ती म्हणून करतो आणि म्हणूनच मला तिरस्कार राग या निगेटिव्ह गोष्टी मिळतात आणि याला मात्र त्या फुग्यांच्या वाटण्याच्या बदल्यात प्रसन्नता परमेश्वर देतो, कारण त्याला त्याच्या बदल्यात काही नको आहे. भगवान शेवटी किंमत बघत नाही की तुम्ही किती दिले, नियत बघतो की तुम्ही कशासाठी दिले आणि त्यानुसार प्रसन्नता ज्या गोष्टीमुळे आपल्याला मिळते तीच खरी परमेश्वराची पूजा आहे. धन्यवाद.